एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड ऑफ फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, वीकेंड आला म्हणजे काहीतरी स्पेशल नक्की दीपाली बनवते. तर दीपालीने आज बनवलेलं आहे चिकन. ते आहे गावरानी चिकन. पप्पांनी पाठवलेलं होतं रॉ आणि दीपालीने ते प्रिपेअर केलेलं आहे. वाव, छान दिसत आहे. चालू आहे इथे बडबड. चालते का मीटिंगला? हा चिया ना, घेऊन जाऊ का दीपाली? चल चल लवकर. हॅपी मदर्स डे येण्याची मम्मी. आणि हे माझ्या बहिणीसाठी डबं. ऑलरेडी काल डिसाईड झालं होतं बिकॉज पप्पांनी काल रॉ चिकन दिलं होतं, पाठवलं होतं आणि त्याची भाजी मी बनवणार होती, तिला टिफिन पाठवणार होती. ते लोक इकडेच येणार होते पण जस्ट बिकॉज आमचं चर्च असल्यामुळे आज ते पॉसिबल नाही आहे म्हणून मी टिफिन पाठवलं. प्रणवचं जेवण आणि आज जेवणामध्ये बनवलेलं आहे चिकन. आणि इथे जियाचं बघा काय सुरू आहे. काय जियाना खाते दही पोळी आणि पाय. जेवण टॉप नाही भरला, तिला टॉप नाही भरलेला आवडत काय काय. हा खा खा, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि तिची प्लेट इथे पडली तर तिला मी विचारलं जियाना कोणी पाडलं तर म्हणते मी. गुड क्वालिटी आहे. ते जास्त मला आवडलं म्हणून मी तुला रागवलं नाही. पडलं तरी चालतं, ठीक आहे. गुड गर्ल. करायचं साठी आज बनवलेलं चिकन आणि आईबाबांसाठी आज मी बनवली होती शेंगाची भाजी. तर आईंचा टिफिन भरते आता. थोड्याच वेळात आता आम्ही बाहेर जाऊ तर आईबाबांना टिफिन नेऊन देऊ बिकॉज आईबाबा शेगाववरून आलेले आहेत. तर त्यांचा टिफिन देऊ, मग रोशुताईचा टिफिन देऊ. जसं तुम्हाला मी मगाशी दाखवलं पोर्टरवरचं, पण तिचा मला कॉल आला होता ते बाहेर जाते म्हणून मग ते कॅन्सल केलं मी पोर्टर सर्व्हिस. आणि आता आम्ही ऑन द वे त्यांनाच टिफिन ड्रॉप करून देऊ त्यांच्याकडे आणि मग आम्ही बाहेर कुठेतरी जाऊ. तर आम्ही कुठे जाऊ हे अजूनपर्यंत डिसाईड नाही झालेलं आहे. बघू आज प्रणव कुठे घेऊन जातो बिकॉज मदर्स डे फर्स्ट टाइम मला फील होत आहे की मदर्स डे म्हणजे काय हो प्रणव. सेकंड मदर्स डे आहे माझा हा. पण तेव्हा जियाना लहान होती तर तिचं फक्त ते पेस्ट वगैरे असंच काहीतरी मला खाऊ नाही. मला वाटतं जियाना तेव्हा मिल्कवरच होती है ना. तेव्हा जियाना मिल्कवरच होती तर जियानाचं सॉलिड स्टार्ट नव्हतं झालं तर मला ॲज तेव्हा एवढे कामं नाही राहायचे. तर आणि आता एक्झॅक्टली मला आता समजत आहे की मदर्स डे का असते आणि जे आपले पेरेंट्स होते ते किती बिझी राहायचे, स्पेशली मॉम्स. तर हे बघा कार्टून बघा माझं सेकंड टाइम इथं सुरू आहे. माहित नाही, लंच झालेलं आहे ऑलरेडी. खा खा, चावून चावून खायचं, चावून चावून. मी सगळं वाईप ऑफ करून दे, तू आता खा. काय प्रणव, तिचं लंच पण झालेलं आहे कधीचं. सेकंड लंच. तर दिवसभर हेच चालतं आणि किचन काही संपत नाही. मेस क्लिअर करता करता आणि यांचं सगळं आवरता. हे आजचा म्हणजे आता वाजलेले आहे दुपारचे 2. आतापर्यंतचा माझा मदर्स डेचा हाफ डे झालेला आहे आणि तो किचनमध्येच गेलेला आहे. तुमचा कसा होता हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तर हॅपी मदर्स डे टू ऑल द ब्युटिफुल लेडीज जे आपल्या मुलांसाठी 24/7 काम करतात. आपल्या किती सारे सॅक्रिफायसेस करतात लेकरांसाठी, लेकरांना ग्रो करायसाठी. तर इथून पुढे माझा व्हॉइसच रेकॉर्ड नाही झाला. तर मी हेच म्हणत होती की मदरहूड हे खूप स्पेशल आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे जे मी 2 वर्षापासून एक्सपिरियन्स करते माझ्या लाईफमध्ये. सो ॲज आय ऑलवेज से की ही खूप मोठी जबाबदारी आहे जी देवाने आपल्याला दिलेली आहे टू रेज हिज चिल्ड्रन. आपण फक्त लेकरच नाही पण एक नवीन जनरेशन उभी करत आहोत. तर मी नेहमी खूप कॉशियस असते की मी जियानाला काय शिकवत आहे, कसं ट्रेन करत आहे बिकॉज इथून पुढे जे मी तिला शिकवते तेच सगळं कॅरी फॉरवर्ड होणार आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर आम्ही तयार झालेलो आहे आणि आता जातोय आम्ही बाहेर. आज आहे स्पेशल मदर्स डे. तर आईला, मम्मीला, सगळ्यांना ह्या दीपालीला मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यासोबतच आईचं असणं लाईफमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असते. तसंच जियानासाठी दीपाली एफर्ट घेत आहे, तसंच आईने माझ्यासाठी घेतले, मम्मीने दीपालीसाठी घेतले. तर खूप चांगलं वाटते ह्या सगळ्या गोष्टी. आणि जेव्हा पण पॅरेंट्स होतो, जेव्हा आता दीपाली आई झाली आहे, तिला याचं महत्त्व जरा जास्त आणि चांगल्या प्रकारे कळलेलं आहे. तर याच्यात एक वेगळा आनंद आहे.
चला तर आम्ही आता रेडी झालेलो आहे. दीपालीने आईबाबांचा टिफिनसुद्धा पॅक केलेला आहे. तो जाता जाता आम्ही त्यांना देऊ. ते दमलेले आहे त्याच्यामुळे आम्ही कुठे बाहेर जात नाही आहे त्यांना घेऊन, नाहीतर अदरवाईज आम्ही त्यांना घेऊन बाहेर गेलेलो असतो. आज ते करतील आराम आणि आम्ही आज करू बाहेर टाईम स्पेंड, कारण आज आहे संडे. चला तर तयारी झालेली आहे. आम्ही आता निघत आहे. हाय माय प्रिन्सेस. नाही शकत तर मीच म्हणतो तुला वन्स अगेन हॅपी मदर्स डे. थँक्यू. पण तुम्ही दोघं माहिती आहे कोइन्सिडेंटली ट्विनिंग झाला. ट्विनिंग येस. काय आता झाडू करते तू? नेऊन ठेव जा. नेऊन ठेव त्याला. हो बाहेर राहू दे. मी करतो असू दे. हां ते मला असू दे इथे सध्या, नंतर आपण नेऊन ठेवू. ओके चलायचं. तुझे सॉक्स, तुझा फोन चार्जिंगवर आहे. चला तर आजचा दिवस आम्ही कसा स्पेंड करतो दीपाली आणि झियानासोबत हे नक्कीच तुम्हाला पुढे माहीत पडेलच. आणि कुठे कुठे जाऊ, काय काय करू, शॉपिंग करू की कुठे अजून दुसऱ्या ठिकाणी जाऊ, हे तुम्हाला नक्की या ब्लॉगमध्ये पुढे माहीत पडेलच. तर आणि मला बाहेर जायला खूप जास्त आवडतं, स्पेशली विकेंड्सला, कारण काहीतरी चेंज पाहिजे असतं, कारण उद्यापासून परत सेम रुटीन स्टार्ट होईल. तर आणि वेदर पण आता व्यवस्थित झालेलं आहे, आभाळ आलेलं आहे. तर बाहेर जाऊ आणि पूर्ण आज एन्जॉय करू. चला तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा, आमच्यावर असंच प्रेम देत राहा. आता अजून आम्ही 1000 सबस्क्रायबरच्या माइलस्टोनवर पोहोचत आहे. तर जितके कुठले नवीन सबस्क्रायबर्स येतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप खूप थँक्यू. आम्ही जास्तीत जास्त चांगले कंटेंट तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करू. थँक्यू फॉर लव्ह. ट्विनिंग शूज, पॅन्ट, जीन्स, टी शर्ट सगळं सेम. काय मम्मा काय चलते ना? सचिन सावरबांदे सुरू यायचं. आम्ही चापले बरोबर. कुठचे सर प्रॉपर? माझ्या वडिलांचं लोवारी सावंगाला. अच्छा. प्रॉपर लोवारी सावंगा, बट पप्पांचं MSCB ला होते तर इकडेच गेला आमचा वेळ मोस्टली नागपूरला. अच्छा. तुम्ही? मी प्रॉपर भंडाऱ्याची. मी भंडाऱ्याची आहे. बिर्याणी डॉक्टर माझे आजोबा आहेत ते. तुमच्या जवळच्या नातेवाईक हो का? नागपुरे परिवार हो, माझ्या पप्पांची सख्ख्या आत्याचं फॅमिली आहे. मीनाताई नागपुरे, शांतारामजी नागपुरे, हो, राजेश, माझे मोठे वडील आहेत सगळे. माझी मावशी आहे नक्की. तेली लोकांचे खूप रिलेशन्स निघतात. लिंक असतं. 0 आम्ही गाडी प्लेसमेंटला. चला आपण काय जॉब की बिझनेस? मी सॉफ्टवेअर इंजिनियर. मधले आम्हाला सावरबांदे म्हणून काका ते भेटले. ते आमचे ब्लॉग्स बघत असतात, त्यांना झियाना खूप आवडते. आणि येस ते रिलेशन मध्येच आहे, दीपालीकडल्या रिलेशन मध्ये. आणि सावरबांदे म्हटलं तर असं कुठेतरी लिंक झालं की आपल्याच कास्ट मध्ये आहे. चल छान वाटलं भेटून. आमच्यासोबत बोलायला लागले आम्हाला बघून लिफ्टमध्ये, म्हणतात की आम्ही तुमचे व्लॉग्स बघतो आणि खूप छान बनवता व्लॉग. मग असंच बोलणं टॉपिक्स निघाले आमचे. तर ते असं झालं की ते माझ्या रिलेशनमध्ये लागतात. येस, तर जग खूप छोटं आहे. कधी कोण भेटेल आणि कधी कोण कोणाच्या रिलेशनमध्ये लागेल हे याची काही गॅरंटीज नाही देऊ शकत. येस, तर छान वाटतं तुमच्याशी भेटून. झियाना रडते, तिला त्या स्ट्रोलरमध्ये बसायचं आहे. झियाना आपल्याला बाहेर जायचं आहे आबाकडे. झियाना चल चल ये पटकन ये. असं रडायचं नाही बाळा, ये. आणि सियाना आताही फोटोच्याच मूड मध्ये, बिलकुल फोटोसाठी रेडी होती. काय हाय करून दे सगळ्यांना. येस, आम्ही निघालेलो आहोत आणि आता आम्ही जातो सगळ्यात आधी आईबाबांकडे. प्रणव जाऊन टिफिन देऊन येईल, बिकॉज आईबाबा खूप दमलेले आणि हिला घेऊन गेलो तर ही चिटकून जाईल त्यांना, ही काही सोडणार नाही. म्हणून मग प्रणव जाऊन पटकन टिफिन देऊन येईल.
मग ऋषुताच्या घरी टिफिन देऊन येऊ, बिकॉज ऋषुता पण घरी नाही आहे, तिच्या घरी टिफिन ठेवावं लागेल. आणि मग आम्ही जाऊ VR मॉल. आणि प्रणवचं असं म्हणणं आहे की प्रणव मला शॉपिंग करून दे. बनताय आज दीपाली. जियाना नाही करून देऊ शकत, डॅडी करून दे. राईट, जियाना मोठी झाल्यावर मग जियाना. ओके, लीला आज खूप सारी शॉपिंग करून द्यायची आहे. आणि कारण मदर्स डे आहे आता, जियाना करून नाही देऊ शकत तरी जबाबदारी माझी आहे तोपर्यंत. जियाना लवकर लवकर मोठी हो आणि छान जॉबला लाग. ओके, हा. येस बेटा. VR मॉल इथे पोहोचलेलो आहे. बघू आता काही शॉपिंग करू नाही करू, पण मोस्टली दीपालीला घेऊन तर जायचंच आहे. तर शॉपिंग करू, त्यानंतर बघू आमचा नेक्स्ट प्लॅन काय बनतो. जियाना सुद्धा आहे. हॅलो, कुठे आलो आपण? मम्मा आहे ना. मध्ये आहे गर्दी भरपूर. बघ जियाना, काय झालं? उतरू नाही. अच्छा, हे असं करून देऊ का? मोठी होईल का ही? याच्यावर ऑफर नाही आहे का? 1250 लेते तो 400 ऑफर. ओके. मोठी पण आहे थोडी, है ना? मोठी होईल ना तिला. VR मॉलमध्ये खूप बघितलं पण काहीच नाही मिळालं. आणि प्रणव छान मला कपडे घेऊन देणार होता, तो चान्स मी मिस करला. प्रणव घेतच नाही यार. अरे पण आवडलं पण पाहिजे ना. प्रणव काही कसं घेणार आहे सांग? आवडतच नव्हतं मला काही. ठीक आहे, आता मग काही खाऊन घे माझ्याकडनं छान. ते तू नेहमीच खाऊ घालतो ना. वेगळाच काहीतरी न्यू ठिकाणी जाऊ. आम्ही तेच सर्च करत आहे कुठे जायचं. बिकॉज जेवण नाही करायचं, असं थोडं काहीतरी वेगळं खाऊन येऊ आणि घरी परत. आता परत एकदा मी आलोय केक फॉर यू, दीपालीचा मदर्स डे. त्याच्यासाठी बघू पेस्ट्रीज अवेलेबल आहे. एक व्हाईट काढून घ्या. चालेल, 120 पॅक करून देशील? बरं बरं, थँक्यू. तर आम्ही आलेलो आहे टिल्स अँड रेस्ट्रो बार. आणि इथे यांची पार्किंग आहे, याच्या अगदी याच्या मागे इथे अशी पार्किंग आहे. आपण माझ्या बर्थडेच्या वेळेस आलो होते ना. हिची टेस्ट खूप छान असते, पण आज बघू. हा, आणि बाबांसोबत तेव्हा किती मजा आली होती. बाटल्या आहेत म्हणे. हा, बार असल्यामुळे मागे ठेवल्या होत्या बॉटल. बाबा फोटो काढायला तयार नव्हते. बाबांचं असं म्हणणं होतं की तिथे बाटल्या ठेवल्या आहे. मजा आली ती म्हणते. थँक्यू. छोटीशी तिथे. आणि तेव्हा जियाने ब्लॅकच घातला. तुम्ही दोघंही छान दिसत आहे. पण थँक्यू थँक्यू सो मच फॉर दिस टी शर्ट. दीपालीने ही टी शर्ट मला गिफ्ट दिलेली आहे. थँक्यू. गिफ्ट म्हणजे अशीच दिसते मला, तर मी घेतली. माझ्यासाठी छोटे छोटे गिफ्ट पण गिफ्टच आहे. त्याच्यामध्ये आनंद खूप वेगळा होतो. थँक्यू. जियाना काय बघते? डान्स करायचंय? कसा करायचा डान्स? असं कसं कसं असं.
करशील. सो थँक्यू सो मच इथे घेऊन येण्याबद्दल. बिकॉज मी प्रणवला बोलत होती की पार्सल घेऊन घेऊ आणि घरी जाऊ, पण मला प्रणव बोलत होता की नाही तुला म्हणजे असं फील नाही होणार मदर्स डे. स्पेशल डे कधी पण स्पेशल वेनी सेलिब्रेट केला पाहिजे. तर येस, तू आई आहे. जियानाला ज्या वेनी सांभाळलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू. जे वळण तिला लावलेलं आहे, जे संस्कार तू तिला देत आहे, यू आर अमेझिंग मॉम. हॅपी मदर्स डे. आणि जियाना सुद्धा बसलेली आहे अशा हाय चेअरवर. जियाना सुद्धा बसलेली आहे बघा खालून. जियाना पुट इट डाऊन. अमेझिंग गोष्ट, तू आई बनली. हे सेलिब्रेशन तर चालू आहे, हे हिच्यामुळे बनली. अरे 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 खाली नाही उतरायचं बेटा. हाय चेअर आहे ती, हाय चेअर आहे ती. हॅपी मदर्स डे म्हणून दे मम्माला. तर हिच्यामुळे तू आई बनली. नॉर्मल. तर हिच्यामुळे तू आई बनली. थँक्यू जियाना आमच्या लाईफमध्ये येण्याबद्दल. कर ना, एक पहिले खाऊन घे काहीतरी व्यवस्थित, नाही का थोडं, मग ते ऑर्डर. वाव. काय Mom, you are not just involved in our lives. You are the tilt that make everyone more fun, more meaningful and more memorable. Thank you. थँक्यू. ती आणली आपण दोघांनी मिळून मम्मासाठी पेस्ट्री. ओके. हो, हॅपी हॅपी से हॅपी. तुझं काय बर्थडे आहे तुझा आज. हा, तिला यावंच लागेल. हा, इकडे ये, इकडे. हा, तू तिथेच थांब. हॅपी 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 मदर्स डे. तुझ्यामुळे मम्मा मदर झाली जियाना. तुला कापायचं मी मम्माला देतो. हॅपी मदर्स डे. चला तर पार्शियल मदर नाही रे. विदाउट यू मी हे मदरहूड एवढं स्मूथली मॅनेज नाही करू शकले असतं ना माझ्या. येस, दीपालीचा रोल खूप अमेझिंग आहे माझ्या लाईफमध्ये पण आणि जियानाच्या लाईफमध्ये. आय एम लकी. चला सगळ्या आयांना मदर्स डेच्या शुभेच्छा. हा, मम्माला दे. व्हेरी गुड. प्राऊड ऑफ यू जियाना. हॅपी म्हटलं. हॅपी. क्लॅप करून दे. किशी देऊन दे. रडते मम्मा आता. हेल्दी खात आहे बट दीपालीसाठी, सॉरी जियानासाठी बोलवलेली आहे चपाती. तिला हे पण अलाउड नाही आहे आणि बाकी काही वेगळे आयटम सुद्धा नाही. ऑर्डर केला आहे ट्रिपल शेजवान फ्राईड राईस. खूप दिवसांनी. हा दीपाली. तिकडे नो नो नो. अच्छा, थँक्यू.
ते बॅग दे मला. चला तर अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन मदर्स डेचं झालेलं आहे. आता जातोय आम्ही घरी गेल्यावर वॉक तो बनत आहे. मला त्याची साठवण येत होती माहिती. चला सर टिल्ट हे बेसा मनीषनगर रोडवर लोकेटेड आहे. इकडे आहे हल्दीराम्स आणि इकडे आहे मनीषनगर. आणि पार्किंग आहे यांची बॅक साईडला. आणि जियानाने बघा काय केलं. आजच गाडी क्लीन झाली मॅडम. हा मला आवडत नाही असं. काय म्हणजे काय सांडवलेलं आहे. किती अनर्जिंग गाडी केली तू. आमचा डिनर हा झालेला आहे. टेस्ट अप्रतिम होती. म्हणजे लास्ट टाइम पण आम्ही जे काय ऑर्डर केलेलं होतं तर त्या व्यतिरिक्तच सुंदर अशा टेस्टमध्ये आम्हाला मिळालं. आणि यावेळेस सुद्धा शेजवान ट्रिपल फ्राईड राईस आम्ही ऑर्डर केला आणि त्याची सुद्धा टेस्ट ही सेम होती. अतिशय सुंदर. तर मी मस्ट विजिट प्लेस मिळेल. आणि रूफटॉपला एक वेगळाच आनंद. आणि आम्हाला जी प्लेस मिळालेली होती ती एकदम कॉर्नरला होती. फुल प्रायव्हसी. तर आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं आहे. जियानाने सुद्धा छान तिची एक पोळी फिनिश केली. तर आम्ही सुद्धा आता रिलॅक्स आहे. तर आता आम्ही जातोय घरी जाऊन करू वॉक. त्याच्या आधी सगळ्यात आधी जियानाची पॉटी क्लीन करू. हो तिने केलेली आहे पॉटी. जेवण भरपूर झालं म्हणजे पॉटी तो बनत आहे. तर जियानाने केली आहे पॉटी. तर ती क्लीन करू त्याच्या आणि खाली वॉक करायला येऊ. तर सगळ्यांना मदर्स डेच्या परत एकदा शुभेच्छा. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. छान झाली आहे गाडी दीपाली. आणि माझी ड्रायव्हर पार्टनर आणि माझी ही को पॅसेंजर. आणि जियाना इकडे बसली आहे पुढे. को पॅसेंजर तर तू रे. मी को पॅसेंजर आहे. बट तिने केलेली आहे पॉटी आणि मला येत आहे आता सध्या. तर त्यामुळे मग पॉटी म्हटलं की मला वेगळं वाटतं म्हणून तिला मी बसून दिलेलं आहे. काय बनताय. हा ओव्हर ऍक्टिंग. इवन जियाना पण असते. पान वगैरे खायचं आहे का. नाही बाबा जागा नाही आज पोटात. आईस्क्रीम घरी आहे ना. ठीक आहे खाऊन घेऊ.